पहा मित्र, एका चोराने दुपारी 2:30 वाजता एका कारची चोरी केली आणि तिला 7 किलोमीटर प्रति तास वेगाने चालवली. ही चोरी दुपारी 3 वाजता उघडकीस आली आणि मालक दुसऱ्या कारमध्ये बसून 75 किलोमीटर प्रति तास वेगाने निघाला. तर तो चोराला किती वाजता पकडेल? आता बा हे गणित सोपा पद्धतीने सोडू शकतो आपण. हो सोडवायचं. आता घंटा काय म्हणते हो? किती वाजता निघाला? 2:30 वाजता चोरी झाली आणि 2:30 वाजता चोर किती निघाला? 60 किलोमीटर प्रति तास वेगाने एक कार घेऊन निघाला है ना. कार घेऊन निघाला ह्या समोर राहील. कारण मला सांगा एका तासात किती जाईल? एका तासात किती किलोमीटर जाईल तो? एका तासात 60 किलोमीटर तासाने गेला तो 60 जाईल है ना. एका तासात जर 60 जाईल तर उघडकीस केव्हा आली चोरी? 2:30 वाजता झाल्यावर 3 वाजता म्हणजे अर्धा घंट्यात आली. तर अर्धा घंट्यात चोर किती समोर असं? तर सहज किती समोर पण चोर? तर 60 गुणेला 0.5 म्हणजे 30 किलोमीटर असं. 0.5 म्हणजे काय? 0.5 अर्धा तासानं माहित पडलं ना रे. म्हणून म्हणजे तो किती समोर असं? 30 किलोमीटर. म्हणजे हे मागची जे कार आहे समोरची कार आहे त्यातलं डिस्टन्स किती असं? 30 किलोमीटर. मग नंतर कोण निघाला? 75च्या स्पीडनं मालक निघाला. इथं ह्या चोर आहे ना. आता मला सांगा ह्या चोराचा स्पीड आहे 60. आता ह्या जर अंतर मला कव्हर करायचं आहे 30 किलोमीटर तर मला कितीचा स्पीड लागल? तर स्पीडची काळजी तो वजा लागते. काहून एका तासात काय जाय? कसं जात जाय? ह्या 60 जाय ह्या 75 जाय म्हणजे 15 जास्त जात जाय ना. मग 10 किलोमीटर 30 किलोमीटर जाण्यासाठी मला काय करायला लागल? तर 30 किलोमीटर झाले मग स्पीड काय असं? 75 वजा 60 म्हणजे 15 किलोमीटर प्रति तास. म्हणजे किती तास लागले? 2 तास. 2 तास लागले तर 3 वाजता होऊन 2 तास समोर जा. 3 2 झाले 5 वाजता म्हणजे पहिलं ऑप्शन. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.